मुंबई. माजलगाव धरणातून बीड शहरासाठी पाणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं. कारण इतर योजनांपेक्षा कमी खर्च आणि पाण्याच्या मुबलक साठ्यातून नियमित पाणी पुरवठा याच योजनेतून होणार आहे. परंतु माजलगाव धरणातून पाणी बीड शहरासाठी आणण्याकरिता खरी गरज होती ती आर्थिक पाठबळाची. त्यासाठी खंबीर पाऊल उचललं ते बीड नगर परिषदेच्या तत्कालीन नगराध्यक्ष नामदार सय्यद सलीम यांनी. तत्कालीन नगराध्यक्ष नामदार सय्यद सलीम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळून शासनानं दिनांक 21 जानेवारी सन 2001 रोजी एकूण रुपये 95.53 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. ये एक इत्तेफाक है कि 1999 में विधानसभा के इलेक्शन आए. राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के नेता आदरणीय पवार साहब उन्होंने मेरे को इस विधानसभा मतदारसंघ की उम्मीदवारी दी और मैं अक्टूबर में इस विधानसभा का आमदार बोलकर जनता ने मुझ पर विश्वास डालकर मुझे आमदार बोलकर काम करने का मौका दिया. शहर को पानी पुरवठा करने वाली माजलगाव बैकवाटर योजना का पाठपुरावा करने की मैं शुरुआत किया और मुझे उसमें खुशी महसूस होती है कि मैंने उसमें ईमानदारी से और प्रामाणिकपणे मेरा उसमें जहन था, क्योंकि मेरे वही बात जहन में थी कि बीड विधानसभा मतदारसंघ की जनता ने, बीड शहर की जनता ने मेरे जैसे सर्वसामान्य कार्यकर्ताओं को नगर परिषद बोल के काम करने का मौका दिया और आमदार बोल के काम करने का मौका दिया. और हमने लोगों के लिए कुछ तो भी करना चाहिए, आम लोगों के लिए कुछ तो भी करना चाहिए, ऐसी मेरी बात जहन में थी. और एक अच्छा सा मौका देख के मैंने हमेशा जनता धरना के मार्गदर्शन में मैंने इस स्कीम को पूरा करने की कोशिश की और उस वक्त के पानी पुरवठा मंत्री नामदार आर पाटिल जिन्होंने मेरे पे हमेशा प्रेम किया है, मोहब्बत की है, उन्होंने मुझे वादा किए थे कि हम आपकी स्कीम पूरा करने में मदद करेंगे और वैसे हुआ. आमदारांनी तर पाठपुरावा केला होता, पण एकंदरीत बीडमध्ये येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होईल ती अतिशय भयानक स्वरूपाची होईल. कारण इथले पाण्याचे साठे बिंदुसरामध्ये जवळजवळ मार्चपर्यंत कसे बसे टिकून पुरतील म्हणून एक युद्ध पातळीवर जी आपली योजना होती, ज्याचं भूमिपूजन आपण केलं होतं, ते करण्याचं सरकारने ठरवलं होतं. आणि मला आठवतंय मी त्या खात्याचा मंत्री असताना 15 मार्चपर्यंत बीड शहरामध्ये त्या योजनेचं पाणी युद्ध पातळीवर रात्रंदिवस काम करून आणलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या. आज महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतपत तीव्र टंचाईची परिस्थिती निर्माण होणारी जे शहर आहे त्यामध्ये बीडचा समावेश आहे. आणि म्हणून या योजनेसाठी निधी कमी पडून न देता कॉन्ट्रॅक्टरना योग्य सूचना देऊन अधिकाऱ्यांना योग्य दिशा देऊन गतीने काम सुरू आहे. मला आजही अधिकारी आत्मविश्वासाने सांगतायत की 15 मार्चपर्यंत हे काम आम्ही कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करतोय. त्याच्या अगोदरच करायचा आमचा प्रयत्न राहील. बीड शहराला खूप मोठी रिलीफ योजना पूर्ण झाल्यामुळे मिळणार आहे. केवळ टंचाईच्या परिस्थितीतच नव्हे तर भविष्यात सुद्धा मुबलक पाणी या शहरामध्ये उपलब्ध होऊ शकेल. बीड नगरपालिकेने आपल्या आमदारांनी सातत्याने आग्रही भूमिका घेतली होती आणि त्यामुळे ही योजना फार गतीने मार्गी लागू शकेल. मंजूर योजनेच्या चालू आहे. महत्वाची बाब म्हणजे स्वतः माननीय आमदार सय्यद सलीम कामाच्या ठिकाणी दररोज जाऊन देखरेख करत आहेत, कामाची पाहणी करत आहेत, कामावरील अभियंत्यांना, मजुरांना प्रोत्साहित करत आहेत. त्यांच्या प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी स्वतः माननीय आमदार सय्यद सलीम तत्पर आहेत.
एकूण 42 किलोमीटर अंतरावर असलेल्या माजलगाव बॅकवॉटर योजनेचे साधारणतः 4 टप्पे आहेत. उद्भव शीर्ष कामे, जलशुद्धीकरण केंद्र, मुख्य संतुलन जलकुंभ आणि 42 किलोमीटर लांबीची जलवाहिनी आणि त्यानंतर 120 किलोमीटर लांबीची शहर आणि उपनगर यांना पाणी पुरवठा करण्यासाठी वितरित करण्यात येणारी जलवाहिनी. हे आहे माजलगाव धरण आणि इथूनच बीड शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या धरणात एकूण पाणी साठा आहे 453.64 दशलक्ष घनमीटर. धरणातील पाणी कितीही कमी झालं तरी इथं पाण्यामध्ये 15 मीटर लांबीची खोल चारी खोदून पाणी खेचण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे. जलवाहिन्या गंज विरोधी आणि सुरक्षित बनवण्यात येत आहेत. माननीय आमदार सय्यद सलीम यांनी ही योजना भविष्याचा विचार करून, पुढच्या पिढीचा विचार करून कार्यान्वित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. हा टप्पा आहे माजलगाव बॅटर योजनेचा शेवटचा टप्पा. इथं संपूर्ण शहराला पाणी वितरित करण्यासाठी नाळवंडी चौकाच्या पूर्वेस मुख्य संतुलन जलकुंभ उभारण्यात येत आहे. 17 लक्ष लिटर क्षमतेच्या या जलकुंभाच्या कामाचं भूमिपूजन दिनांक 30 ऑक्टोबर 2001 रोजी माननीय नामदार श्रीयुत शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते झालं होतं. बीड शहरासाठी भूतो न भविष्यती अशी लाभदायक आणि शहरवासियांच्या आत्मीयतेची माजलगाव बॅकवॉटर योजना माननीय आमदार सय्यद सलीम यांनी अपार कष्ट घेऊन बीडवासियांसाठी खेचून आणली आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेल्या माजलगाव बॅकवॉटर योजनेविषयी बोलताना माननीय आमदार सय्यद सलीम. लोक प्रतिनिधि का अपना एक एम और एक मकसद रहता कि सत्ता आने के बाद आम लोगों के लिए कुछ भी करना चाहिए. और मेरे जैसे एक सर्वसामान्य के जहन में आमदार बोल के, नगर अध्यक्ष बोल के काम करते वक्त में एक ऐसी जहनी बात थी कि अपन ने शहर के मतदार संघ के हर आदमी को की जो आज नीड है, जो जरूरत है पानी पुरवठा की, आज हम अगर शहर में घूमेंगे तो हम ये बात देखेंगे कि हमारे मां बहनें पानी के लिए दर दर भटक रहे हैं. और ऐसी सूरत में वक्ती तौर पर या टेम्पररी तौर पर पानी पुरवठे की योजना अमल में लाना, मैं समझता हूं ये बात मुनासिब नहीं है. पानी की अड़चन क्या है, ये हमारे पानी की तकलीफ क्या है, ये हमारे मां बहनें ही समझ सकते हैं. वो उसको पूरा करने की जो मेरे जहन में बात थी और मैंने जो 2-3 साल उसमें कोशिश किया और मुझे उसमें कामयाबी मिली. मैं समझता हूं कि मेरे जिंदगी में और मेरे आमदनी की पीरियड में इससे अच्छा और कोई काम हो नहीं सकता. इसलिए माजलगाव बैकवाटर की स्कीम पूरे होने पर मैं इस मौके पर यही कहना चाहूंगा, मेरे जिंदगी का और मेरे आमदनी का मकसद पूरा हुआ, ऐसा जो तो मैं समझता हूं. माननीय आमदार सय्यद सलीम यांनी योजना कार्यान्वित करताना अपार कष्ट घेऊन विविध समस्यांवर मात करत योजनेला मूर्त स्वरूप आणलं. पुराणातल्या भगीरथाने स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न केले होते, तर आजच्या कलियुगात आमदार सय्यद सलीम नावाचा एक भगीरथ बीड नगरवासियांसाठी पाणी मिळावं याकरिता अहोरात्र प्रयत्न करत आहे. म्हणूनच जनता आता आमदार सय्यद सलीम यांना बीडसाठी भगीरथ म्हणून संबोधू लागली आहे. ठेवेल
सलीमशिवाय ही योजना होऊ शकली नसती. म्हणजे आमदाराविषयी असं सांगायचं झालं ना की का होऊ शकली नसती. हा माणूस एवढा साधा आहे. म्हणजे हा नगराध्यक्ष राहिल्यानंतर ह्यांना एवढा मोठा अनुभव आला छोट्या मोठ्या गोष्टीचा, आणि तो अनुभव यांना तिथं कामाला पडला मंत्रालयात. म्हणजे हा माणूस स्वतःच फायली घेऊन जाणार, इनवर्ड तोच करणार, आउटवर्ड तोच करणार, सगळं तोच करणार. त्याच्यामुळे त्याला प्रत्येक बारकावे निर्माण झाले, GRचा अभ्यास प्रत्येक सगळं करून मला सुद्धा वाटलं नव्हतं बघ की कधी ही योजना कंप्लीट होऊ शकते. परंतु एक दिवशी मला आमदार साहेबांना स्वतः बसविलं आणि तिथं घेऊन गेले आणि मला दाखवल्यानंतर मला वाटलं की होऊ शकते, पण इतक्या लवकर होऊ शकत नाही. कारण की तेव्हा काहीच नव्हतं तिथं. माजलगाव मधल्या जर धरणाचा पाणी उचललं तर मला नाही वाटत 1 वर्षभरात 1 फूट पाणी कमी होईल. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण सोर्स आहे पाण्याचा. म्हणजे पाणी जर पूर्ण मिळायला लागले आहे ना तर शासन पैसे देऊ शकतं. आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी योजना आहे, ज्या 2 योजना आहेत ना त्याच्यातली ही एक योजना आहे. एवढे पैसे आणायचे हे कधीच शक्य नव्हतं. हे आमदारांनी केलं. बरं, आमदारांनी केलं, क्षीरसागर त्यांच्या पाठीमागे आहेत, हे निश्चितच आहेत. RR पाटील, खटुआ साहेब हे आहेत. ही मंडळी स्वतः तिथं आली. निव्वळ तो माणूस एवढा वेळा झाला की उठला की त्या बॅकवॉटरला, उठला की बॅकवॉटरला, प्रत्येक वेळेस गाडीत बसायचं आणि बॅकवॉटरला जायचं. म्हणजे निव्वळ 45 मिनिटाची कॅसेट असते द्यायची की प्रत्येक त्या ठराविक खांबाजवळ गेले की ते सांगा इथून हे असं होतं, तिथून ते तसं होतं, अमुक होतं, एवढे वेळ लागणार आहे, इथं पाणी फिल्टर होणार आहे, तिच्या पुढे गेलं की ते लगेच सांगणार आहे. म्हणजे ही योजना कंप्लीट व्हायचं आणखीन एक सगळ्यात महत्वाचं कारण कोणतं आहे की त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला एवढं फुल कॉपरेशन दिलं. गाडी पकडली नसती पोलिसांनी हा माणूस फोन करून सांगतो, लाईट नाही हा माणूस फोन करून सांगतो, शेतकऱ्यांना अडविलं हा माणूस स्वतः जातो. म्हणजे एवढं प्रचंड श्रेय या माणसानं घेतलं. म्हणजे याच्या डोक्यातच ते बसलं की ती योजना, आणि एवढ्या कमी काळामध्ये एवढी मोठी योजना होणं अतिशय अवघड बाब होती. की आमदार सहीद राजकीय काय फायदा होईल मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण आपल्या बीडला पाण्याचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम त्यांनी जे निर्माण केलं ते कायमचं निर्माण केलेलं आहे. ही योजना जर आता झाली नसती तर आपली नाकीनऊ आली असते बरं का. म्हणजे आपल्याला पाणी प्यायला मिळालंच नसतं, मारामाऱ्या झाल्या असत्या. आणि सगळ्यात महत्वाचं की पाणी पाहिजे बरं का. माणूस उपाशी 4 दिवस तहान मिटणार आहे कायमची. माजलगाव बॅकवॉटर योजनेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे बीड शहरवासियांना ही जलसंजीवनी.